आणि चांभारलेणीच्या बॅक साईडला हे रो हाऊस आहेत. पूर्ण लाईनीत रो हाऊस आहे आणि असा का डेव्हलप एरिया आहे. हे बघा, बघू शकता पूर्ण डेव्हलप. हळूहळू सर्वीकडे रो हाऊस बनतील. डबल मजले रो हाऊस आहेत. शेजारी एक रो हाऊस आहे. तर आता आपण हा रो हाऊस बघू. तर बांधकाम यांचं बाकी आहे. अजून 5-6 महिन्यात एकदम कंप्लीट होऊन जाईल सर्व. तरी पार्किंग प्लेस हा सिडॅन गाडी बसून जाईल. तर हा खालचा हॉल आहे. इथं टॉयलेट बाथरूम आणि हा एक रूम आहे, हॉल तुम्ही बघू शकता. सर्व जॉईंट आहेत. पूर्ण जॉईंट रो हाऊस आहेत. तर इथं दरवाजा दिलेला आहे आणि ह्या पायऱ्या. मोजून 10-8च पायऱ्या आहेत फक्त. आणि हा एक वरचा रूम. इथं POP वगैरे तुम्हाला भेटून जाईल सर्व. आणि हा वरती जायला रस्ता आहे. तर आधी पहिले दुसरा रूम बघून घेऊ आपण. तर हा आहे टॉयलेट बाथरूम आणि हा किचन खूप मोठा दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. स्टाईल पण यूज केलेला आहे चांगल्या क्वालिटीचं. इथे एकदम मोठी खिडकी वगैरे दिलेली आहे. तर हा किचन आहे. तर आपण तो वरचा रूम बघू. तर थोड्या दिवसात कायचं काम होऊन जाईल. तर हे आहे वरचे रूम. आणि ही गॅलरी आहे. परत एकदा सांगतो, बॅक साईडला चांभारलेणी बॅक साईड. लोकेशन तुम्ही टाकलं ना चांभारलेणी तरी तुम्हाला इथं हाऊस भेटून जाते. आणि पूर्ण डेव्हलप होतो हा एरिया. ही खिडकी आहे, गॅलरी. टॉयलेट बाथरूम दोघांना. हा एक रूम. साईडचे हाऊस. ही खालची साईड. हा दुसरा रूम आहे. ही खिडकी. तर आपण टेरेस बघूया आता. जशा खाली पायऱ्या दिल्या तसे सेम याला पण आहे. थोडं हाईट उंच आहे यांच्या. तरी तर हा आहे टेरेस. सगळे जॉईंट आहे लाईनीत. बघू शकता हा टेरेस. वरती पाण्याच्या टाक्या असतील वरती. हे बघा दोघी जॉईंट आहेत. टेरेस. इथे एक छोटी खिडकी दिलेली. तर मित्रांनो,
5-6 महिने ते पूर्ण बनून जातील. आणि इथं भरपूर आहे, तुम्हाला लागेल तर अजून तुम्ही मला सांगू शकतात. खूप रो हाऊस येतात. आणि तुम्हाला कोणत्या एरियातला रो हाऊस लागल तर तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा.